येवल्यातील दरसवाडी धरणातून डोंगरगाव कालव्यातील आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव कालव्यासाठी आवर्तन सोडलं गेलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्यामध्ये आवर्तन सोडण्यात आलं। नाशिकच्या येवल्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला आणि यावेळी शहर आणि तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मुरबाडमधील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाबाहेर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला 125 फुटांची मान्यता दिली होती, मात्र हा ध्वजस्तंभ 40 फुटच उभारण्यात आलाय। त्यामुळे ध्वजस्तंभामध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमधील लासलगाव बस आगार विरोधात शालेय विद्यार्थिनींनी एल्गार मोर्चा काढला। वेळेवर बस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय, त्यामुळे विद्यार्थिनींनी आगारात धडक देत पर्यायी बसची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर बस वेळेवर न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यातील अंदरसूल परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळला। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आलाय। पुणे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान 3 संशयितांना अटक केलेली आहे। या संशयितांकडून 2 लाखांच्या 5 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात। नरेंद्र झुरुंगे, सुयश दुधाळ आणि प्रज्वल टिळेकर अशा या आरोपींची नावं आहेत, तर या आरोपींवर यापूर्वीही 4 गुन्हे दाखल आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे निर्दोष सुटतायत। या देशामध्ये चुकीचं घडतंय असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये बाबत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। या खटल्यामध्ये खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणारे नेते यांच्यावर कारवाई व्हावी, हीच लोकशाहीतील उत्तरदायित्वाची कसोटी आहे असंही सदावर्ते यांनी म्हटलंय। मालेगाव निकालातून सत्य समोर आलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेली आहे। हिंदू समाजाला दहशतवादाशी जोडण्याचा कुटील डाव रचलेला होता। न्यायालयानं आपल्या निकालातून निराधार आरोप फेटाळून लावल्याचं सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। भिवंडीमधील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलालगत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होती। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बागे फिरदोस रस्त्यावर बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय, त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक सुरळीत झाली आहे। महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी मैदानामध्ये उतरतायत। एक रविवार महादेवी हत्तीणीसाठी अशी मोहीम राजू शेट्टी काढणार आहेत। महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी नांदणी गावात ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढणार आहेत। महादेवी हत्तीणी संदर्भात सतेज पाटलांनी जेनसेन स्वामींची भेट घेतली आहे। तसंच गावातील अनेक तरुणांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाची देखील माहिती घेण्यात आली। अकोल्याच्या बाळापूरमधील वाडेगावमध्ये एका माकडानं धुमाकूळ घातलाय। या माकडानं गावातील अनेक नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केलेला आहे। या घटनेबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं माकडाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं।